आता बातम्या पाहूया विस्ताराने। प्रचारादरम्यान अटकेचे प्रयत्न झाले। भास्कर जाधव यांनी हा गौप्यस्फोट केलाय। गुहागरचे ब्राह्मण हे पाताळ यंत्रीय आहेत असं सुद्धा भास्कर जाधव यांनी म्हटलंय। ब्राह्मण समाजावर भास्कर जाधवांनी टीका केली आहे। मी बाजूला झालो तर कुणबी समाजाला गिळंकृत करतील। मेळाव्यामध्ये भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केलंय। आता कुणालाही सोडणार नाही असा इशारा सुद्धा भास्कर जाधवांनी दिलाय। तर भास्कर जाधव हे आक्रमक झाले। त्यांनी मेळाव्यामधून हा इशारा दिलेला आहे। मी बाजूला झालो तर कुणबी समाजाला गिळंकृत करतील असं सुद्धा भास्कर जाधव यांनी म्हटलं आणि आता कुणाला सोडणार नाही असंही जाधवांनी म्हटलंय। मी ब्राह्मण हा उल्लेख केलेला नाही। मी ब्राह्मण समाजाचा प्रयोग सुद्धा केलेला नाही। करायचं कारण काय? काही संबंधच नाही। ती जी आपली सभा होती ती राजकीय होती, बरोबर आहे का नाही? राजकीय होती। राजकीय व्यासपीठावरून जर एका दुसऱ्या 4-2 कार्यकर्त्यांचं नाव घेतलं मी आणि ते जर विशिष्ट समाजाचे असतील तर लगेच तो विषय समाजावर गेला। समाजावर गेला। काल परवापर्यंत मी कोणाबद्दलही काही बोलत नव्हतो, पण आता मात्र मी कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही। तर भास्कर जाधव यांनी हे विधान केलेलं आहे। आता कुणालाही सोडणार नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। मेळाव्यामधून भास्कर जाधवांनी हे वक्तव्य केलंय। जर मी बाजूला झालो तर कुणबी समाजाला गिळंकृत करतील असं सुद्धा भास्कर जाधव यांनी विधान केलंय। एका मेळाव्यात त्यांनी हे विधान केलेलं आहे। ब्राह्मण समाजासंदर्भात त्यांचं हे विधान आहे। प्रचारादरम्यान अटकेचे प्रयत्न झाले असा गौप्यस्फोट सुद्धा त्यांनी केलाय।